संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, भगवान श्री हनुमंतराचा परमपवित्र दरबार श्री क्षेत्र घारापूर या ठिकाणी भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा कलशारोहण सोहळा, श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा मोठ्या थाटामध्ये मोठ्या प्रेमाने मोठ्या श्रद्धेने संपन्न होत आहे। विठाला विठाला संपन्न होत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आशीर्वाद म्हणून ज्यांचं या ठिकाणी उपस्थिती किंवा त्यांचे नाव आहे गुरुवर्य देवगिरी बापू दत्त संस्थान दिघी, अधिक करून समस्त ग्रामस्थ मंडळी, टाळकरी, माळकरी, विनेकरी, अन्नदान करणारे, देणगी देणारे, महिला मंडळी, पुरुष मंडळी, छोटे छोटे बालगोपाल, सर्व गावातील कार्यकर्ते, तरुण बांधव, सर्व मातृशक्ती, पितृशक्ती, परिसरातील सर्व श्रोतेजन मंडळी या सर्वांच्या एकत्रीकरणाने या कार्याला लाभलेली भव्यता, दिव्यता आणि सौंदर्य या कीर्तन सेवेसाठी गोड अशी साऊंड सिस्टीम एकदा दादांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या। श्रीशा साऊंड सिस्टीम पळसपूर, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड। अतिशय गोड साऊंड सिस्टीम, मागच्या वर्षी तुमची मग जमलं काय अडचण।
अतिशय गोड साऊंड सिस्टीम या ठिकाणी उपलब्ध आहे. एवढ्या छोट्या जागेमध्ये मंडपामध्ये सिस्टीम लावणं शक्य नसतं, पण अतिशय गोड सिस्टीम लावतात. यानंतर हरिभक्तीपरायण आदरणीय मृदुंगाचार्य, अत्यंत गोड ज्यांचा हात वाजतो महाराज, सांगू असं नाही तर त्यांचा हात वाजत नाही तर त्यांचा प्रत्येक बोटातून निघणारा पखवाजातला आवाज म्हणजे देवाला आळवतो काय की असं वाटतंय. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग. महाराजांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य शुभम महाराज, त्याचबरोबर डाव्या साईडला जे उभे आहेत हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य गणेश महाराज, त्यांच्या शेजारी उभे असलेले हरिभक्तीपरायण गायनाचार्य गजानन महाराज, त्याच्यानंतर पाठीमागे टाळ घेऊन उभा असलेले बाबा काय ना ठीक आहे थारा डिग्रसचे महाराज, त्याच्यानंतर आमचे छोटे महाराज कन्हैया महाराज वट्टंबे, त्याच्यानंतर आपल्याच गावचे आपलेच कार्यकर्ते संभाजीराव आपल्या सर्वांच्या सुपरिचित आहेत. त्यानंतर दीपकराव आहेत, अजून चोपदार आहेत काठी घेऊन मागे, काळजी करा. विनेकरी आपल्याच गावचे चांगला परिचय आहे त्यांचा माझा. सगळे तरुण बांधव अत्यंत गोड असं ज्यांच्या मुखातून तुम्ही भागवत कथा श्रवण करीत आहात, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण माधवजी महाराज लोणीकर, आणि ज्यांच्या मुखारविंदातून गोड असं ज्ञानेश्वरीचं पारायण, अत्यंत गोड स्वभाव, अत्यंत गोड राहणीमान, सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणारे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय श्री दिलीप महाराज साखरेकर महाराजांच्या चरणी माता विनम्र या ठिकाणी विठ्ठला विठ्ठला. गावातील सर्व मंडळी या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणे श्रद्धेने हा कार्यक्रम संपन्न करीत आहेत. भगवान श्री हनुमंतराय महाराजांचा कलशारोहण सोहळा आहे. बाहेरगावच्या आपल्या गावातल्या लेखी बाहेरगावी ज्या दिलेल्या आहेत त्या लेखी सुद्धा या ठिकाणी या सोहळ्यासाठी उत्पन्न संपन्न या ठिकाणी येत आहेत, आणि ते आपल्या कुटुंबातून आपल्या संसारातून जी काही एक रुपया जमा केलेला आहे त्यातलं आपल्या ज्या गावामध्ये लहानाचं मोठी झालोत आपण, ज्या गावामध्ये आपण वाढलो, ज्या गावाने आपल्याला सांभाळलं, ज्या देवाने आपल्याला सांभाळलं, त्या मारुतीरायाच्या कळसासाठी ते आपल्या आपल्या संसारातून मात्र जे काही घडेल ते देणगीसुद्धा या ठिकाणी देत आहेत. तेव्हा खरं तर गावाच्या मानाने मंदिर खूप मोठं झालं, घरं फार कमी आहेत, तेवढ्याही अगदी अडचणीमधून का होईना पण एवढं मोठं मंदिर बांधलं एकदा गावासाठी आणि कार्यकर्त्यासाठी सर्वांनी. हा ते बी दोन हनुमंतरायाचे 2 मंदिर आहेत गावामध्ये, चांगली गोष्ट आहे, काय अडचण नाही, दोन्हीचं दर्शन आपल्याला होत जाईल आहे का नाही. असं अत्यंत गोड नियोजन आहे. मागच्याही वर्षी या ठिकाणी येण्याचा योग आला साखरेकर बाबा, आणि याही वर्षी मला सेवा करण्याची संधी तुम्ही ग्रामस्थांनी दिली, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. अन्नदान करणारे, रोजचे अन्नदान करणारी पंक्तीवाली मंडळीत एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. विठ्ठला विठ्ठला. अत्यंत फक्त घारापूरला येण्याचा योग एवढ्यासाठीच येतो, थोडा आवाज वाढव आणि लिखू थोडं कमी केलं तरी चालेल, की घारापूरचे बरेच वारकरी मंडळी, महिला भजनी मंडळी, श्रीराम भजनी मंडळ आहे आणि महिला भजनी मंडळी या ठिकाणच्या आहेत. हे पायीवारीला आपल्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये आपली दिंडी असते, त्या दिंडीमध्ये गेल्या 7-8 वर्षापासून आपल्या दिंडीमध्ये महिला मंडळी येतात आपल्या गावातल्या. पहिल्यांदा सुरुवातीला 2-3 आल्या होत्या, त्याच्यानंतर 3ला 4 झाल्या, 4ला 5 झाल्या, 5च्या आता 50 व्हायच्या मार्गावर आहेत. हे सगळ्या महिला मंडळीचं प्रेम, त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या अत्यंत गोड आवाज आहे, भजन गाणाऱ्या आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या आमच्या ताई वर्षाताई, पद्मिनाताई असतील, गयाबाई असतील, त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्याच महिला मंडळी. आता सगळ्याचं नाव घेत बसल्यावर कीर्तन संपून जाईल, बरोबर इकडे. पण मुख्य जे 2-3 आहेत त्यांच्या मागे बाकी सगळे आहेत, आणि ह्या 2-3 माऊल्यांच्या संगतीमध्ये हे सगळे मंडळी वारीमध्ये येत असतात आणि त्यांचा आग्रह असतो. नाहीतर खरं सांगतो तुम्हाला, मला आज एवढी अडचण होती, मी दीपकला फोन पण केला होता, दीपकरावला, की मला काय येणं शक्य नाही बाबा कीर्तनाला, तू काहीतरी करून घे. पण ते काय भगवंताची, हनुमंतरायाची इच्छा असेल की बाबा तुम्ही यावं आणि मला सेवा घडावी, अशी हनुमंतरायाची इच्छा असेल म्हणून वेळ टाळून, अडचण टाळून या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि या कीर्तन सेवेसाठी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं, कमिटीच्या वतीने मला दीपकरावनी फोन केला, त्याबद्दल त्यांना एकदा परत एकदा धन्यवाद देतो.
सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायचे कार्यकर्ते मंडळीसाठी. विठाला विठाला. अत्यंत आमचे दिघेचे अशोकराव आलेत, आमचे दिघेचे काही महिला मंडळी आल्यात कीर्तनासाठी, तेही पण दिंडीमध्ये असतात. आणि आपली सगळ्याची एकच दिंडी, घरची दिंडी असल्यासारखं सगळं दिंडीमध्ये चालतात, सगळेच प्रेमाचे आहेत. आता आमचे मामा आले कारल्यावरून, आहे का नाही, ते दुपारी 3लाच आले, भाच्याचं कीर्तन आहे म्हणल्यावर, आहे का नाही. आता सगळ्याच एकदम आनंदामध्ये सगळे तरुण बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत गोड वातावरण आहे. अगदी उरलेला 1 तास आहे. त्या 1 तासामध्ये अत्यंत सात्विक, शुद्ध, अगदी तात्विक आणि सात्विक कीर्तन सेवा आपल्याला करायची आहे. विठाला माणसं महाराज घारापूरमधले माणसं फार परिस्थितीने एखाद्या वेळेला महाराज नाजूक असतील, पण तत्वनिष्ठ माणसं आहेत. तत्वनिष्ठ माणसं आहेत महाराज, बदलणारी माणसं नाही. लक्षात आलं का? खोटं बोलणारी माणसं नाही आहे, बदलणारी माणसं नाही आहे. कोणी प्रलोभन दिलं म्हणजे तिकडं पळणारी माणसं नाही आहे. कोणी लालूच दाखवली म्हणजे जाणारी माणसं नाही. मी काय सांगतो, एक गोष्ट नीट लक्ष द्या. माणूस परिस्थितीने गरीब असावा पण विचाराने गरीब नसावा. परिस्थितीने गरीब असावा पण विचाराने गरीब नसावा. अजून बोलतो पुढं, माणसाचे कपडे फाटके असावे पण माणसाचे संस्कार फाटके नसावे. अजून बोलू, माणसाचे अवयव थोडे वाकडे तिकडे असले तरी चालतील पण माणसाचं चारित्र्य सरळ असावं. विठाला विठाला विठाला. बाकी सगळं चांगलं आहे पण चारित्र्य चांगलं नसेल तर त्या माणसाची किंमत होत नाही. म्हणून चित्र किती सुंदर असू द्या, नुसतं चित्र सुंदर असलं म्हणजे सुंदर चित्राची पूजा होते असं नाही. ज्याचं चारित्र्य आहे आणि चित्रही आहे अशाच व्यक्तीची पूजा होते. अन्यथा कोणी किती सुंदर असेल तर त्याची पूजा केली जात नाही. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी थोडं माफी मागून खाली येऊन बोलतो. एखादी गावातली पतिव्रता आहे. पतिव्रता या शब्दाचा अर्थ ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीत असं बोललंय. ज्ञानोबा असं म्हणतात, पतीचिया मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. जी पतीच्या मताप्रमाणे वागते, जी पतिव्रता आहे, जिने आपलं सर्वस्व पतीला अर्पण केलेलं आहे, अशी जी पतिव्रता आहे तिची परिस्थिती गरीब असू द्या, तिच्या घरी एक टाइम खायला नसू द्या, पण ती माऊली जर महाराज गावातून निघाली आणि जर पतिव्रता असेल पण तीही शृंगार करते ना दादा. कधी संक्रांतीला शृंगार करते ना, कपाळाला महाराज कुंकुम अळवट भरते, कानामधले कुंडल वगैरे घालते, पायातले पैंजण घालते, हातातली काकणं घालते, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते, गळ्यामध्ये सगळे अलंकार धारण करते. आपल्या परिस्थितीनुसार जे काही गरिबीमध्ये जे काही साडी मालकाने घेऊन दिली असेल, भले गाठीची असेल, फाटकी असेल, ठिगळाची असेल, अंगावरती धारण करते आणि डोक्यावरती पदर घेऊन ती माऊली रस्त्याने निघाली. लक्ष करा मी काय बोलतो ते. पतिव्रता आहे, परिस्थिती गरीब आहे, फाटकं लुगडं अंगावर आहे, गाठी गाठीचं लुगडं आहे, गळ्यामध्ये जे काही असेल ते साधं आपले अलंकार अंगावरती घालते, डोक्यावरती पदर घेऊन रस्त्याने निघाली. कुठल्या दिवशी? संक्रांतीच्या दिवशी. त्याच गावामध्ये एखादी वेश्या असेल, माफ करा मला जरा, एखादी वेश्या असेल, तिची परिस्थिती खूप चांगली आहे, श्रीमंत आहे, गडगंज श्रीमंती आहे, पैसे भरपूर आहेत, अलंकाराने तिचा गळा मडलेला आहे, 5,000ची पैठणी साडी अंगावरती आहे, तिनेही शृंगार केला, तिनेही पदर डोक्यावर घेतला आणि रस्त्याने निघाली. एक पतिव्रता गरीब आहे, रस्त्याने निघाली, आणि वेश्या श्रीमंत आहे, बरोबर निघाली. दोघी सोबत चालल्या जाताना, पण जाताना गाव कुणाला किंमत देईल? जाऊ का घरला जाऊ मी? कुणाला किंमत देईल? श्रीमंत आहे म्हणून. मग कुणाला? अरे श्रीमंतवानाला किंमत नाहीये, दिसण्याला किंमत नाहीये, किंमत आहे ते चारित्र्यवानाला किंमत आहे. विठाला हो, दिसायला जरी दोन्ही सारख्या दिसल्या, सोबत जरी चालल्या, कुंकू सारखं लावलं असेल, पदर सारखा घेतला असेल, दिसायला जरी सारखे असेल तर किंमत मात्र त्याच्या गुणावर असते, किंमत त्याच्या दिसण्यावरती नाहीये. नाही तर कावळा आणि कोकिळा, कावळा बघितलंय का? कावळे आहेत का आपल्या गावात? कावळे आहेत? अय पुरो बोलत चला रे जरा, काय तुम्हाला काय टेन्शन बिशन आहे काय? हा, हसत जा ना जरा, हसत जा, चमक उठत नाही. लक्षात आलं ना? हार्ट अटॅक येऊ नये असं वाटत असेल तर जरा हसत चला. मी काय बोलतो, कावळे आहेत आपल्या गावात? आहेत का? कावळ्याचा रंग कसा आहे? पांढरा, बरोबर आहे का नाही? कावळा हा रंगाने काळा असतो, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जसा वरून काळा असतो तसा आतून बी काळाच असतो. मी कावळ्याबद्दल बोलतो, हां लक्षात ठेवा, कावळ्याबद्दल बोलतो.
तर कावळ्याचं काहीच चांगलं नाही महाराज, काहीच चांगलं नाही. इथले कावळे सोडून द्या, आमच्या तिकडले कावळे घेतो मी आता, आहे का नाही? लांबचे घेतले म्हणजे बरं राहते. कावळ्याला बरं एक मला सांगा, आई ताई माई अक्का फ्रेश बसा, काय नाही, मी तुमच्या अगदी भावासारखा लेकरासारखा आहे, अगदी आपल्याला सात्विक चिंतन करायचं आहे. कावळ्याला किती डोळे आहेत बरं? पाया पडू तुमच्या. कावळ्याला किती डोळे आहेत? 2. वा रे वा, जमलं कडे आता. तुम्ही म्हणाल आम्ही बघितलं ना जवळ धरून, तर कळलं कसं काय आम्हाला? कावळ्याला डोळे 2 नाही, कावळ्याला डोळा 1 आहे. मी माझ्या पदरचं सांगत नाही, ज्ञानोबा म्हणतात, वायसा एकची बुबुळे डोळा चाळीता अपाडे. वायसा म्हणजे कावळ्याला 1च डोळा आहे, पण तो एवढ्या वेगाने कावळा डोळा फिरवतो, एवढ्या वेगाने बुबुळ फिरवतं की बघणाऱ्याला असं वाटतं की दीपकराव की 2 डोळे आहेत. चला पुढे, मला कावळ्याकडे जायचं नाहीये. कावळ्याचा रंग काळा आहे. बरं, कावळ्याचं चांगलं काय आहे? कावळ्याची नजर चांगली आहे का? कावळ्याची नजर चांगली आहे का? नाही. कावळ्याची नजर कुठं असते? नेहमी ज्याचं ऊन दिसल, ज्याचं काहीतरी कमी जास्त दिसल, तिथेच मात्र कावळ्याची नजर राहते. जसं ढोराच्या जखमेवरती कावळ्याची नजर राहते. लक्षात येते ना? जिथं जखम झाली, एखाद्याला तकलीफ झाली, एखाद्याला गरिबी आली, एखाद्याच्या मुलीचं वाईट झालं, एखाद्या माणसाचं काय नुकसान झाली, बरोबर त्याच्यावर नजर ठेवतं, त्याला म्हणायचे कावळा. मी झाडावरच्या कावळ्याकडे चाललो, हां, तुम्ही इकडे तिकडे पळू नका. ज्याचं उन्हीवर लक्ष, त्याला काय म्हणायचंय? कावळा. अजून एक गोष्ट सांगतो मी, कावळ्याचा रंग चांगला नाही. नीट लक्ष करा, कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याचं बघणं चांगलं नाही. माफी मागून एक गोष्ट बोलू, अरे आपल्या घराकडे जर एखाद्याने बघितल्यानंतर जर आपल्याला जर वाईट वाटत असेल, तर शहाण्या माणसाने दुसऱ्याच्या घराकडे सुद्धा वाईट नजरेने बघू नये. विठ्ठला कावळ्याबद्दल बोलतो मी. कावळ्याचा बोलत चला रे बाबा, कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याचं बघलं चांगलं नाही. कावळ्याचं खाणं चांगलं आहे का? हां, कावळा काय तूप खातो का? कावळा काय काजू बदाम खातो का? मग तुम्हाला माहिती आहे कावळा काय खातो ते? कावळ्याचं खाणं चांगलं नाही, कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याचं बघणं चांगलं नाही. मग ज्याचं खाणं चांगलं नाही, त्याचे विचार तरी चांगले असतील का? नाही, कावळ्याचे विचार चांगले नाही. चला पुढे. बरं, कावळा काय असा फार छान बोलतो का? असा एकदम छान बोलतो का? लागला नवीन रिकाम्या जागा तुम्हीच भरा. पोपटाच्या बाबतीत जर विचार केला तर पोपट चांगला बोलतो. हे इतिहासामध्ये नाही, सगळीकडे लिहिलेले, पोपट हा चांगला बोलतो. पण कावळा तसा चांगला बोलतो का? नाही. बरं जाऊ द्या, आता कुठपर्यंत आलं? कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याचं बघणं चांगलं नाही, कावळ्याचं खाणं चांगलं नाही, कावळ्याचे विचार चांगले नाही, कावळ्याचे नजर चांगली नाही. आणि दुसरी गोष्ट काय बोललो तुम्ही आता? कावळ्याची काय? विठ्ठला विठ्ठला. कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याचं बघणं चांगलं नाही, कावळ्याचं खाणं चांगलं नाही, कावळ्याचे विचार चांगले नाही, आणि कावळ्याचं बोलणं चांगलं नाही. कावळ्याचं बोलणं चांगलं नाही. ज्या कावळ्याचं काहीच चांगलं नाही, तो कावळा एकाच फांदीवर बसला आणि त्याच्यासारखं काळी दिसणारी कोकिळाही त्याच्या शेजारी बसली. बरोबर आहे का नाही? दोन्ही एका जागेत बसले. मग मला सांगा, कावळाही काळा आणि कोकिळाही काळी, मग कोकिळाही काळी आहे, कावळाही काळा आहे, म्हणून दोन्ही सारखेच आहेत का? हो, काक कृष्णो पिक कृष्णो. हो, कावळाही काळाच आहे, कोकिळाही काळीच आहे. रंगावर जाता कामा नये, पण दोघांमध्ये फरक आहे महाराज. कावळा कावळाच आहे आणि कोकिळा कोकिळाच आहे, त्यामध्ये बदल करता येत नाही. म्हणून दिसायला जरी सारखे असले तर वर्म मात्र, त्यातले गुण मात्र हे वेगळे असतात. लक्षात ठेवा. विठाला वस्तू जरी 2 एका ठिकाणी असल्या तरी किंमत मात्र वेगळी होते. आता ऐका, या पृथ्वीच्या पोटामध्ये महाराज रत्न कुठे मिळतात? रत्न कुठे मिळतो? हिरा कुठे मिळतो? पृथ्वीच्या पोटामध्येच मिळतो. आणि गारा कुठे मिळतात? पृथ्वीच्या पोटामध्येच मिळतात. गाराही पृथ्वीमधून निघतात आणि रत्न हिरे सुद्धा कुठून मिळतात? पृथ्वीमधून मिळतात. म्हणून गाराची आणि हिऱ्याची एकच किंमत करून जमेल का? सांगा. पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी, पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी, दोहीशी संसार
मंडळी हात कळाला तुम्हाला. हिरा कुठून निघतो? जमिनीमधून. गारा कुठून निघतात? जमिनीमधून. मग हिऱ्याची आणि गाराची किंमत एक करून चालेल का? नाही चालत. तुम्हाला सांगतो मी, संतांचे विचार आहे ना बरं का साखरेकर बाबा, संतांचे विचार, संतांचे वाक्य, संतांची रचना एवढे गोड आहे महाराज, अगदी निर्भीड आहे, अगदी सत्य आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेष. विठाला संतांचे विचार अगदी निर्भीड, संतांचे विचार अगदी स्वच्छ. संत अगदी राजहंसासारखं पाण्याला पाणीच म्हणणार आणि दुधाला दूधच म्हणणार महाराज. एकदम आरशासारखं स्वच्छ महाराज संतांचे विचार. आरसा कधीच खोटं बोलत नाही. आरसा खोटं बोलतो का? होय, आरसा खोटं बोलतो का? नाही. जे आहे ते दाखवतो, त्याचं नाव आरसा. आरशाचे दोन गुण चांगले आहेत. एक चांगला गुण आहे, आरसा जे आहे तेच दाखवतो. आणि दुसरा आरशाचा वाईट गुण आहे, ते म्हणजे तोंडावर खरं बोलतो. विठाला आणि लोकांना खरं बोलणारी माणसं आवडत नाही. हां, खोटं का बोलेना, पण फक्त गोड बोलली पाहिजे. लक्षात आलं ना? आणि अजून एक गोष्ट सांगतो. आई ओ झोपले काय? भर दिवसा दरोडा टाक.